रामकृष्णरी मायबाप मंडळी हरिभक्तपरायण समाधान महाराज पाटील. आज आपण जर समाजामध्ये बघितलं तर दिवसेंदिवस जी काही परिस्थिती आहे इतकी वाईट होत चाललेली आहे. मग ती वासनेच्या अधीन असेल, नीतिमत्ता सोडून असेल, वागणं, बोलणं, चालणं, खाणं, पिणं, कर्म, सर्व गोष्टी माणसाच्या बदलत चालल्या आहेत. जसं जसं विज्ञान दिवसेंदिवस प्रगती करत आहात तसा माणूस हा आपला माणूस पण विसरत चाललेला आहे. आणि खऱ्या अर्थानं जे धर्माच्या नावावर उपदेशाच्या गोष्टी लोकांना करतात, चांगलं चांगलं ब्रह्मज्ञान लोकांपर्यंत पाचतात, तीच माणसं नियमाला धरून चालत नाही आहेत. गीता वाचायची, ज्ञानेश्वरी वाचायची, भागवत वाचायचं, गाथा वाचायच्या, साधू संतांच्या कथा वाचायच्या, ते पाठांतर करायचं शालेय पोरगासारखं. म्हणजे मला स्टेजवर 2 तास 3 तास चांगलं बोलता येईल, मी अटकणार नाही, एवढ्याकरिता ते वाचन करून चांगली मधुर अशी वाणी लोकांपर्यंत सांगतात. लोकांना असं वाटतं की हा महाराज खूप भारी आहे, काय आवाज आहे, काय मधुर वाणी आहे. आणि याच्यावर लोकांना लुबाडतात आणि 40-40, 50-50, 60-60 हजार, 70-70 हजार घेऊन स्वतःचं घर भरत आहेत. खऱ्या अर्थानं शास्त्रानं आम्हाला हे सांगितलं का? लोकांना चांगला उपदेश करायचा, नामी मात्र त्या शब्दांचं पालन नाही करायचं. हे आजच्या घडीला कलियुगाची शोकांतिका झाली आहे. लोकांना सर्व दिसतं देखील आणि देखील बोलायला तयार नसतात, तर हे फार मोठं दुर्दैव आहे. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, तर तुम्हाला वाटत असेल हे चुकीचं होत आहे, तुम्हाला वाटत असेल इथं अन्याय होत आहे, जरूर बोललं पाहिजे. ना मर्दासारखं माणसानं कधी जीवनामध्ये जगायचं नाही. अरे 10 वर्ष जगा, पण सिंहासारखं जगा, वाघासारखं जगा. सत्य बोलायला माणसानं डरकाळी फोडली पाहिजे. उभ्या आयुष्यामध्ये या समाधान महाराजानं कधी कोणाला घाबरलाच नाही सत्य बोलायला. 1000, 10,000, लाख लोकांमध्ये बोलण्याची क्षमता याच्याकडे आहे. बोलायचं माणसानं डरकाळी फोडून बोलायचं, नाहीतर तो आमचा आहे पण चुकीचं वागत आहे तरी आम्ही आवाज उठवणार नाही, हे फार दुर्दैव असतं. आणि आज धर्माच्या नावाखाली कथा, साधुकार, प्रवचनकार, कथाकार, कीर्तनकार यांनी समाजाचं एवढं वाटोळं करून ठेवलं आहे. मजून 10% सात्विक माणसं सोडली तर 90% लोकांनी या देशाला, या महाराष्ट्राला अक्षरशः पोरका करून टाकलेला आहे.